सदस्य विकास पाटीलजी, रक्तदान शिबिर ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वाखाली होतं पटवारीजी, सर्व आपले व्यासपीठावरचे मंडळाचे अनेक वर्ष काम करत असलेले पदाधिकारी, माझ्यासमोर उपस्थित असलेले ज्यांनी रक्तदान केलेलं आहे असे सर्व नागरिक बंधू, आज सतत 6व्या वर्षी मी या रक्तदान शिबिराच्या उद्घाटनासाठी येतोय आणि संतोष अण्णा पण न चुकता हे रक्तदान शिबिराचंच उद्घाटन करायला मला बोलवत आणि केवळ भिवंडीपुरती नाही तर जगामध्ये आपला हा गणेशोत्सव जो आहे, हे डेकोरेशन आहे, निर्णय सामाजिक उपक्रम आहे, हे आपण पोचवत असता आणि त्याच्यामुळे दर वर्षाकडे या ठिकाणी लोक जे आहेत ते आतुरतेने वाट बघत असतात की यावेळेला कुठल्या प्रकारचं डेकोरेशन आहे, कुठले उपक्रम आहेत आणि या माध्यमातूनच सर्वांना बरोबर घेऊन निरनिराळे सामाजिक कार्यक्रम घेण्याचा हा पायंडा या ठिकाणी संतोष अण्णांनी केलाय। शेकडो कार्यकर्ते या निरनिराळ्या उपक्रमामध्ये सहभागी असतात आणि टीमवर्क एवढं भारी आहे की निरनिराळ्या कामाकरता निरनिराळ्या टीम्स या ठिकाणी काम करतात आणि भिवंडीचं नाव जे आहे ते महाराष्ट्रामध्ये पोहोचवण्याचं काम या गणेशोत्सवाच्या माध्यमातून होतं। मी या निमित्ताने ज्यांनी रक्तदान केलेलं आहे त्यांचं अभिनंदन करेन। आता मी विचारलं, कोणी 3 वेळा केलंय, कोणी 4 वेळा, कोणी 5 वेळा। रक्तदान शिबिर सुरू झाल्यापासून सतत रक्तदान केलेलं आहे आणि खरं म्हणजे रक्तदान केलं पाहिजे। श्रेष्ठदान आहेच, पण आपल्या सुद्धा प्रकृतीला ते चांगलं असतं की रक्त आपण दान केलं तर नवीन रक्त जे आहे ते आपल्या शरीरामध्ये तयार होत असतं आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये 200-300 लोकांचं रक्तदान या ठिकाणी होतं। आपल्या सगळ्यांना या निमित्ताने गणेशोत्सवाच्या मी शुभेच्छा देतो आणि सहभागी झाल्याबद्दल देखील आपलं अभिनंदन करून, संतोष अण्णाचं अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा देऊन माझं मनोगत पूर्ण करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।